नमस्कार, मी धनश्री. यावर्षी नवरात्रीला मी ठरवलं होतं, की मी खूप छान अखंड दिवा बनवेन. त्यासाठी मी शेजारच्या कुंभार काकूंचं पूर्ण दुकान चाळून काढलं. वेगवेगळे प्रकार एकमेकांवर लावून बघितले. तसे काकींच्या दुकानामध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत आणि असंच नाही की दिव्यांचे, बाकी पण गोष्टींचे खूप ऑप्शन्स आहेत. त्यांनी मला अखंड दिव्यामध्येच ऑलरेडी छान सजवलेले दिवे दाखवले. हे असे बटरफ्लायचे, त्रिशूलचे खूप सुंदर सुंदर दिवे त्यांच्याकडे होते. पण DIY साठी हे 2 दिवे आणि ही एक प्लेट मी चॉईस केली. आता हे मला एमसीलने ते व्यवस्थित जॉईन करून देत आहेत. नेहमीप्रमाणे माझ्या DIY मध्ये ह्यांना खूप महत्वाची कामं करावी लागतात. कारण हे एमसील वगैरे जॉईन करणं नाही जमत. आता हे मध्ये एमसील लावल्यानंतर जे एजेस राहिल्या होत्या त्या 2 दिव्यांच्या, त्या घालवण्यासाठी ते आता एमसील लावतायत आणि थोडे थोडे मध्ये पाण्याने हात फिरवतात. असं स्मूथ झालंय बघा ते. असं छान करून दिलंय त्यांनी मला. हे आपल्याला जमत नाही म्हणून मी ह्यांना नेहमी त्रास देते. आता छानवाला पार्ट सोप्पा हे एमसील वाळलेलं आहे आणि मी घेतलं आहे करायला कलर्स. या दिव्याला मी रेड कलर चॉईस केलाय द्यायला. माझ्या डोक्यामध्ये बांधणी थीम आहे आणि हा काळा कलर 2 डबल कलर दिला तरी जात नव्हता. आता त्याच्यासाठी मी काय केलं हे पुढे दाखवते. कलर करून झालाय आणि एमसीलचा ब्लॅक कलर तसाच दिसतोय. मी तो ठेवून प्लेट रंगवून घेतली. प्लेट रंगवून घेतल्यावर मी डबल कलर दिलता त्या एमसीलवर, पण तरी देखील त्याचा कलर दिसतच आहे. तेव्हा मी ठरवलं बाकीचा कलर करून घेऊया आणि मग एंडला जे सुचल ते तिथे त्या ब्लॅक कलरला करून टाकूया. आता त्याच्यावर डिझाईन करण्यासाठी मी येलो कलर चॉईस केला. खरं तर मी आधी व्हाईट देणार होते, पण व्हाईट दिल्यानंतर मला छान नाही वाटला म्हणून तो पुसून मी आता येल्लो देतेय. सगळ्यात आधी हा येल्लो कलर मी त्याच्या ज्या एजेस आहेत त्याला अशी बॉर्डर करून घेणार आहे. त्याची बॉर्डर करून हे बघा डॉट्स देते मी मध्ये मध्ये. हे डॉट्स मी युपिन असती ना आपली, त्या युपिननी देत आहे. त्या युपिनच्या पुढे जे गोल असतं त्याने हेल्प होती छान असे डॉट्स द्यायला आणि एक सारखे डॉट्स येतात. आता हे खालचा डॉट बघा मी कसा दिला. आधी कलर घ्यायचा आणि मग तसंच पुढे पुढे देत राहायचं, जेणेकरून मोठा छोटा छोटा असं तयार होतं ते. बघा किती सुंदर दिसतंय कलर करून झाल्यावर. आता मला याला काच चिटकवायची आहे, त्यामुळं मी हा B700 ग्लू आणला आहे आणि अशा छान कापणीच्या आकाराच्या आणि गोल आकाराच्या काचा घेऊन आलेली आहे आणि त्या मध्ये मध्ये चिटकून टाकणार आहे. सगळीकडे आधी ग्लू लावून घ्यायचा आणि मग हळूहळू एक 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 काच त्याच्यावर चिटकवायची. काच लावल्यानंतर ते आणखीनच छान दिसायला लागलं, त्यामुळे मी डिसाईड केलं वरती देखील काच चिटकून घ्यायची कापणीच्या आकाराची. हे अशा प्रकारे छान मी काचा चिटकून घेतल्यात. फार छान वाटतंय. मधली मी आडवी ठेवली कारण तेवढा गॅप नव्हता तिथं, म्हणून मी आडव्या चिटकवल्यात. आता मला मेन पंतीच्या आतमध्ये रंगवायचं होतं. मी आधी डिसाईड केलं की इथं देखील काच लावेल, पण माझ्या नंतर लक्षात आलं की इथे काच नको लावायला, कारण आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. मग ते तेल आणि सगळ्यांनी एक तर दिवा खराब होईल, नाही तर काचा खराब होऊन जातील. त्यामुळे इथे मी फक्त कलर करणार आहे छान आणि कडेने बॉर्डर करून टाकणार आहे येलो कलरची. एमसील जिथनं दिसत आहे तिथं मी ही गोटापट्टी चिटकवायचं ठरवलंय. ही गोटापट्टी व्यवस्थित पॅक करून घेणार आहे. एक गोटापट्टी चिटकवल्यानंतर मला जाणवलं की आता ह्याच्यावरती सुद्धा आपण अजून एक चिटकवली पाहिजे. बघा ही डबल लेअर केली आहे मी, किती छान दिसतंय. आता इथे देखील मी असे मिरर चिटकवून घेतेय. त्याच्यामध्ये मध्ये मी कापणीच्या आकाराचे मिरर्स चिटकवणार आहे आणि त्याच्याकडेने असं छान डॉट डॉटचे फुलं काढलेत. मगाशी मी खरं तर युपिन यूज करत होते, नंतर मी टूथपिक घेतली कारण युपिन पेक्षा टूथपिकने जास्त छान काढता येत आहेत. हा झालेला आहे माझा दिवा कम्प्लीट. आता ही कमळाची प्लेट डिझाईन करणार आहे मी. खूप सिंपल अशी सजवली आहे मी ही. पूर्ण सजून झाल्यावर माझा दिवा असा दिसतोय. विकत तर असे अखंड दिवे खूप मिळतात, पण ज्यावेळेस आपण स्वतः असं काहीतरी बनवतो ना, त्यावेळेस खूप मनापासून आनंद होतो आणि त्या गोष्टीचं महत्त्व देखील आपल्यासाठी खूप वाढतं. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल. यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. काही सजेशन असतील, काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.